पुन्हा एकदा पुढचा चेंडू, दुसरा चेंडू फेकण्यास सज्ज असेल राहुल. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, निश्चितच फंबल झाला थोडासा फलंदाज. त्याच्यानंतर एक रनआउट करण्याची नामी संधी उपलब्ध झाली होती ओमकार याला, आता संधी गवसली आहे. निश्चितच योगदान मिळालं यावेळेस फलंदाज आकाशाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, दुसऱ्या चेंडूची फेकी करण्यास सज्ज असेल राहुल ठाकूर. आडव्या बॅटने खेळून काढलाय हा, मात्र चेंडू जाईल सीमाच्या बाहेर, लॉंग लेग सीमाच्या बाहेर येतो. मात्र हा पहिला दणदणीत चौकार, 4 धावा. वीरेश्वर वरची खोपोळी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो मैदानामध्ये फलंदाजी करताना. नाणेफेकी जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं दादर संघानं आणि फलंदाजी मात्र दिली निश्चितच वीरेश्वर वरची खोपोळी संघाच्या वाट्याला. आकाशाने हर्षद असे सलामी जोडी तुम्हाला पाहायला मिळते मैदानामध्ये. आणि पहिल्या षटकातील आपण विचार केला तर चेंडू शिल्लक, निश्चित चेंडू संपलेत अद्याप. 2 आणि धावा खर्च केले तर 2 चेंडूमध्ये तब्बल 5 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार. हा चेंडू पॅडवरती आदळलाय, मात्र पुन्हा एकदा फंबल झालाय. यश क्षेत्ररक्षक, चेंडू गेलाय पुन्हा एकदा सीमाच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा, मात्र चौकार, लेग बाय स्वरूपात येणारा चौकार तुम्हाला पाहायला मिळत असेल. चांगला चेंडू हाताला गेला होता, मात्र तेवढं चांगलं साथ मिळत नाही या फिल्डरशी, या खरं तर गोलंदाजाला. आणि त्याच्यामुळे निश्चितच 2 चौकार आलेत यावेळेस स्कोर कार्ड मध्ये वीरेश्वर वरची खोपोळी संघाच्या. आकाश याला देखील माहिती आपले फटके एवढे चांगले नव्हते, पण नशिबाची साथ आहे ती निश्चितच वीरेश्वर वरची खोपोळी संघाच्या बाजूने असेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, खरोखर भरपूर लांबवरचा पल्ला गाठून किल्ल्याच्या क्रीडानगरीमध्ये हा संघ उपस्थित झालाय. हा चेंडू यावेळेस डाव्याच्या बाहेर फेकला जातो, फंबल झाला. पुन्हा एकदा विकेट किपर ओमकार, त्याला मात्र चांगली बॅकअप मिळाली. अवंत सुरुवात मात्र 1 धाव मिळाली, 1 धावने संघ जाऊन पोहोचला. यावेळेस 10च्या घरात दुच्चांक गाठले आहे. हे षटकातील 3 चेंडूचा वाजवी केला अद्याप शिल्लक. आणि 3 चेंडूचा आपण जर विचार केला तर राहुल ठाकूर थोडासा मागडा ठरला, थोडेसे कान पिचक्या, थोडेसे कानमंत्रण दिले आहे ओमकार याने. आणि त्या कानमंत्रणचा काही निश्चितच फरक पडेल का राहुल ठाकूर याच्यावरती, कारण दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता असलेला गोलंदाज आज कुठेतरी निश्चित दिशा भरकली आहे गोलंदाजीची. पुढचा चेंडू, स्विचचा फटका, पुन्हा एकदा दुपारी तलवार बोलली जाते मैदानामध्ये. बॅटनीचे चेंडू बॉडीवरती आदळला, मिळाली 1 बॅट स्वरूप. पुन्हा एकदा 1 धाव, 1 धावने पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि 1 धावने धावफलक मात्र पुढे सरकलंय, जाऊन पोहोचलंय 11च्या घरात. 2 चेंडूचा वाजवी केला असेल शिल्लक. समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो हर्षद, पहिला चेंडू फेस करेल. आडव्या बॅटने खेळून काढला, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पुन्हा एकदा लॉंग लेग सीमारेषेलगत 1 आणि 1 धाव मिळेल. 1 धावने हर्षदने स्वतःचं वैयक्तिक खातं खोललंय, तर 1 धावने आता मात्र वीरेश्वर वरची खोपोळी संघाची धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती 12 धावा. शेवटचा अंतिम चेंडू असेल शिल्लक या षटकातील. हा चेंडू यावेळेस मला चांगला चेंडू हाताला जातोय, निर्धाव चेंडू झाले सांगता. पहिल्या षटकाची झाली समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वीरेश्वर वरची खोपोळी संघाची धावसंख्या लागली आहे स्कोर कार्डवरती कोणताही गडी न गमावता 12 धावा. चांगली सुरुवात मात्र करून दिली हर्षद आणि त्याच्यानंतर आकाश, या दोन्ही फलंदाजांनी चांगली भागीदारी. ज्या खरं तर भागीदारीची गरज होती, ज्या सुरुवातीची गरज होती, ती भरभक्कम अशी सुरुवात करून दिली आहे वीरेश्वर वरची खोपोळीच्या दोन्ही फलंदाजांनी. खरं तर दादर संघाचा आपण विचार केला केजीसी टुर्नामेंट मध्ये या संघाने खरं तर अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. काय जबरदस्त खेळ, काय जबरदस्त गोलंदाजी राहुल ठाकूर आणि ओमकार ठाकूर या बंधूंनी केली होती. पहिल्या षटकामध्ये राहुल ठाकूर थोडा मागडा ठरलाय, दुसरं षटक हातासाठी त्यांचे बंधू ओमकार ठाकूर तुम्हाला पाहायला मिळतील. विनंती असेल प्रेक्षक वर्गाला की निश्चितच सीमारेषा सुनिश्चित करणारा जो निश्चितच पिवळा पट्टा तुम्हाला पाहायला मिळतोय त्याच्यापासून थोडंसं आपण दूरवर बसलं तरी चालेल, कारण संपूर्ण रात्रीमध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत असेल. लाईव्ह स्पर्धा आहे, याचं देखील आपण भान ठेवायचं आहे. खरं तरी स्पर्धा तुमच्या विना नाही आहे, मग तुम्ही सहकार्य कराल तरच ही स्पर्धा निश्चितच शेवटच्या क्षणापर्यंत जाऊन पोहोचेल. तर आपण आम्हाला निश्चितच सहकार्य करा. पहिला चेंडू फेकण्यास सज्ज बॉल ट्रॅकवरती ओमकार ठाकूर, समोर फलंदाज हर्षद ज्याने 1 चेंडू फेस केला, 1 धाव वैयक्तिक खात्यामध्ये जोडल्या. पुढचा चेंडू, हा चेंडू यश यांचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळाला. त्रिफलाची यश वाकवले जात आहेत. पहिला आदरा बसतो वीरेश्वर वरची खोपोळी संघाला. हर्षद बॅक टू द डगआउट.
संघाच्या 12 या धावसंख्येत पहिला आदरा बसलाय. हर्षद ज्याच्याकडून अपेक्षा होते विरेश्वर वरची खोपोली संघाला अपेक्षा भंग झाला. खेळाडू स्वस्तात परतला. युनिट नंबर 3 नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय प्रमोद. हे गुणवत्तावान खेळाडू असेल विरेश्वर वरची खोपोली संघाचा. गुणवत्ता ठासून भरली आहे मात्र ती गुणवत्ता सिद्ध करावी लागेल तुम्हाला मैदानावरती. 12 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. मागच्या चेंडूवरती महत्त्वाची विकेट मिळाली आहे. हर्षद तंबूमध्ये परत गेलाय. आकाश अद्याप नाशिकवरती उभा असेल. पुढचा चेंडू ओमकाराचा. दुसऱ्या चेंडूची पैकी प्रमोद याच्यासाठी. चेंडू चांगले इंस्ट्रक्शन पाहायला मिळाले. डाव्या बाजूला झेप लागून चेंडू अडवलाय. आव्हान स्वरूपात चेंडू हाताला जातोय. एक धाव मात्र जोडली जाईल. स्कोर कार्ड मध्ये एक धावाने संघ जाऊन पोहोचलाय. यावेळेस 13च्या घरात. पहिल्या षटकामध्ये आल्या 12 धावा. या षटकामध्ये 2 चेंडू फेरीत एक चेंडूवरती मिळाली विकेट. दुसरा चेंडू आव्हान स्वरूपाचा. पुढचा चेंडू अगदी आपल्या गोलंदाज जरा साजेसं क्षेत्रातून पांगवताना दिसतोय. पुढचा चेंडू. चेंडू चांगला फटका. बॅटची कट घेतली निश्चितच. कव्हर पॉईंट रिझनमध्ये चांगलं क्षेत्ररक्षक थोडंसं नाराज कारण डायरेक्ट हिट जर केली असती तर आकाश कुठेतरी अडचणीत सापडला असता. परंतु तसं घडत नाहीये. डायरेक्ट हिट झाली नाहीये. खरं तर थ्रोच केला नाहीये. त्याच्यामुळे निश्चित मिळाली. एक धाव स्ट्राईक आउट झाली. एक धावेने पुन्हा एकदा प्रमोदने वैयक्तिक खातं खोललं. एक धावेने पुन्हा एकदा विरेश्वर वरची खोपोली संघ जाऊन पोहोचलाय. एक गडी बाद 14च्या घरात. तयार आकाश. चेंडू चांगला फटका. यावेळी चेंडू गोलच्या वेगाने घेऊन गेला. सीमाशेचा चेंडू फील केला जाईल आणि हा चौकार गेलाय मात्र सीमाच्या बाहेर चेंडू गेलाय आणि आमच्या क्वालिफाईड पंचांनी हेरलं देखील. चौकाराने संघ आता मध्ये जाऊन पोहोचतोय 18च्या घरात. खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. घाई केली आणि त्याच्यामुळे निश्चितच चौकार मिळालाय. म्हणजे आपण जर विचार करू आवडीच्या षटकामध्ये 2 चौकार आणि या षटकामध्ये ओमकाराच्या षटकातील हा चौकार. 3 चौकार नशिबाचे आले तर वरचे खोपोली संघाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कट घेतली. चेंडू गेलाय थर्ड रिझन मध्ये. चांगला प्रयत्न 100% अटेम्प्ट मात्र सीमाच्या बाहेर जाईल चेंडू. चौकार आणि चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 22च्या घरात. दशेपाची 7 मी मगाशी म्हटलंय विरेश्वर वरची खोपोली संघाच्या बाजूने जास्त आहे. कारण पहिल्या षटकामध्ये राहुल यांनी सगळे षटक फेकले होते. 2 चौकार जे गेलेत ते निश्चितच आपण विचार केला तर थोडेसे खराब क्षेत्राचे मुलं गेले. या षटकामध्ये तसंच घडतंय. चेंडू डावी यष्टी उखळून काढली आहे. यावेळेस मात्र आकाश याला दाखवला तंबूचा रस्ता. खेळाडू झालाय मात्र त्रिफळाची बाद. दुसरा आदरा बसतो विरेश्वर वरची खोपोली संघाला. संघाच्या 22 या धावसंख्येवरती तर निश्चितच दुसरा आदरा बसलाय. 22 धावांवरती निश्चितच दुसरा आदरा बसलाय. धावसंख्या चांगली झाली मात्र खेळाडू देखील बाजूला. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती यश. निश्चितच थोडंसं काहीतरी अडथळा निर्माण झालाय सामन्यामध्ये. म्हणजे त्यांनी कोडेकडे जो काही निश्चितच अडथळा असेल तो निश्चितच विचार विनिमय केल्यानंतर जो काही डाऊट निर्माण झालाय तो क्लिअर करतीलच. तर पुन्हा एकदा नव्याने चेंडू टाकण्यास सज्ज असेल गोलंदाज बन ट्रॅकवरती ओमकार. यशचा हा यासाठी हा पहिला चेंडू उमेशने बाहेर चेंडू फेकला जातोय. अवंत स्वरूपात चेंडू अवे फ्रॉम बॉडी चेंडू फेकला जातोय. पुन्हा एकदा ओमकाराच्या माध्यमातून एक धाव मिळते. एक धावाने संघ जमवला 23च्या घरात. पहिल्या षटकामध्ये आल्या धावा 12. या षटकामध्ये अद्याप धावा 14 खर्च केल्यात. आज चांगला चेंडू. षटकाची झाली समाप्ती. या षटकाची माफ करा. या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये तर विचार करा 2 षटकाची झाली समाप्ती. 23 धावा लागल्या स्कोर कार्डमध्ये. 2 गाड्याच्या मोबदल्यात आकाश आणि त्याच्यानंतर सरमेलेला हर्षद हा मात्र शिरात तंबूमध्ये परत गेलाय. तर प्रमोद आणि यश अशी तुम्हाला जोडी पाहायला मिळते. 3 आणि 4 नंबरचे दोन्ही फलंदाज मैदानात दाखल झालेत. 23 धावा. तिसरं षटक कोणाकडे सोपवलं जाईल यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आमंत्रित केलं जात आहे. गोलंदाज आदिनाथ असं एक चांगला गोलंदाज असं दादर संघाचा. खरं तर दादर संघाचा आपण विचार केला अजिंक्य पाटील सारखा एक जबरदस्त अनुभव खेळाडू या संघाच्या निश्चित डगावरमध्ये आहे.
आणि त्याचा खूप मोठा अनुभवाचा फायदा मिळालाय. ज्याच्या वेळेस दादर संघ खेळण्यासाठी कुठल्या गावामध्ये गेलाय. खरं तर आदित्य यांनी मात्र निश्चितच आपण पाहिलं असेल अजिंक्य यांनी मात्र चांगली साथ दिली आपल्या संघाला. पहिला चेंडू चांगला खेळून काढलाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू गॅदर केलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. पुढचा चेंडू, हा चेंडू चांगला फटका. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण डाव्या बाजूला मात्र हवेमध्ये झेप लागत चेंडू अडवलाय. चांगलं बॅकअप अजिंक्यच्या माध्यमातून एक वेळेस संघ आता मात्र जाऊन पोहोचलाय 24 घरात. विरेश्वर वरची खोपोळी 40 ते 45 धावा तुम्हाला देखील करावी लागतील. कारण दादर संघ एक असा संघ आहे जो मात्र निश्चितच चांगली फलंदाजी करू शकतो. चांगली खोलवर फलंदाजा भरणा आहे संघामध्ये. हा चांगला फटका. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळेल. चांगलं बॅकअप पुन्हा एकदा अजिंक्यच्या माध्यमातून एक आणि एकदा बघा. मी मग अशी म्हटलं अजिंक्य पाटील यांचा चांगला अनुभव आणि त्या अनुभवाचा कुठेतरी चांगला उपयोग केला जातोय. दादर संघाला मात्र पुरेपूर फायदा झालाय. पुन्हा एकदा तयार. हे षटकातील चौथ्या चेंडूचे फेकणे सज्ज असेल. पुढे सरसावत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डायरेक्ट झालेला खेळाडू बाद झाला असता. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये खेळाडू मात्र बाद झालाय आणि खेळाडू यश मात्र होईल धावच्या स्वरूपात बाद. यावेळेस तिसरा आधार बसतो विरेश्वर वरची खोपोली संघाला संघाच्या 25 धावसंख्येवरती. 3 गडी बाद 25 धावा झाल्या स्कोर कार्डवरती. नवीन फलंदाज ओमकार जाताना दिसतो मैदानावरती. खरं तर आपण विचार केला खोपोली विरेश्वर वरची खोपोली, पत्रा मारुती खोपोली, मोहल्ला खोपोली असे भरपूर संघ आहेत निश्चित खोपोली शहरामध्ये देखील. त्यापैकीच एक तुम्हाला विरेश्वर वरची खोपोली संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आज खेळण्यासाठी आलाय. दोन चेंडू शिल्लक. हा चेंडू चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल लॉंगा फ्रीजर मध्ये. खरं तर थोडंसं हदबोल झाला. चेंडू दिसला नव्हता. फिल्डर्स याला मात्र नशिबच साथ आहे. यावेळेस त्याच्या बाजूनं चेंडू अडवला जातोय. एक आणि एकच धाव मिळेल. एक धावने संघ पुन्हा एकदा जाऊन पोहोचलाय 26 घरात. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातील. आदिनाथ तयार वन ट्रॅक वरती शेवटचा चेंडू फेकण्यासाठी. हा चेंडू फंबल झालाय. मात्र यावेळेस चांगला चेंडू हाताला जातोय. निर्धाव चेंडू झाली सांगता 3 षटकाचा खेळ झाला समाप्त. आणि 3 षटकाच्या समाप्तीमध्ये धावा लागला स्कोर कार्डवरती. 3 गाड्यांच्या मोबदल्यात 26 धावा. म्हणजे पहिल्या 2 षटकांचा आपण विचार केला धावा आल्या होत्या 23 धावा पहिल्या 2 षटकामध्ये जमवल्या होत्या विरेश्वर वरची खोपोली संघाने. तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी निश्चित लय बिघडली आणि या षटकामध्ये धावा फक्त आल्यात. आपण विचार केला फक्त 3. काय जवळचं गोलंदाजी पाहायला मिळाली. म्हणजे मागच्या 2 सामन्यामध्ये आपण विचार केला असेल पहिले 2 गोलंदाज जे आहेत ते मागणी ठरतात. तिसरा गोलंदाज येऊन निश्चित त्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा फिल्डिंग करणाऱ्या संघाला शिरकाव करून देतोय. हे मागच्या 2 सामन्यामध्ये झालंय. नवीन गोलंदाज शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी अजित बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. अजित शेवटचे 6 चेंडू असतील शिल्लक. हा चेंडू डाव्याच्या बाहेर फंबल झालाय. विकेट किपर राहुल आणि बॅकअप करणारा क्षेत्ररक्षक सुद्धा चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. हा मिलाय पुन्हा एकदा विरेश्वर वरची खोपोली संघाला नशिबाचा चौकार. 4 धावा. चार धावांनी संघ आता मात्र जाऊन पोहोचला 30च्या घरात. 30 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गडी बाद झालेत. वाईट साठी एक्स्ट्रा नाही आहे लक्षात ठेवा. वाईट साठी एक्स्ट्रा नाही फक्त नो साठी एक्स्ट्रा मिळेल. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा डाव्याच्या बाहेर फेकला जाईल. दंडित केले जाईल यावेळेस गोलंदाज अजित याला. म्हणजे एका चेंडूमध्ये त्याने देखील 5 धावा खर्च केल्यात. शेवटचा अंतिम स्लॉगरचं षटक आणि तुम्ही जर 5 धावा खर्च करत असाल तुम्ही खर्चिक ठरताय असं वाटतंय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या राहुल याने. दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या ओमकाराने. तिसरा षटक फेकण्यासाठी आला होता आदिनाथ. त्याने धावा फक्त खर्च केल्या 3. अगदी कंजूस पातळीची गोलंदाजी तुम्हाला त्या षटकामध्ये पाहायला मिळाली. शेवटचा अंतिम षटक. हा चांगला फटका. निश्चितच नौशेकर फलंदाजाच्या अंगावरती चेंडू आदळला. चेंडू गेला मिडोगर रिझर्व मध्ये फील्ड केला गेला. 1 धाव मिळाली. 1 धावने संघ आता मध्ये जाऊन पोहोचलाय. आपण विचार केला तर 31च्या घरात माफ करा 32च्या घरात.
पुढचा चेंडू पुढे सवा डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चेंडू खेळून काढलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. हा आलाय मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आणखी एक दणदणीत चौकार. 36 धावा झाल्या स्कोर कडवरती. पुढचा चेंडू आणखी एक चांगला फटका. मात्र अजिंक्यांचा चांगला क्षेत्ररक्षण अनुभव बघा. मैदानामध्ये अनुभव पाहायला मिळतोय. सर्वात अनुभवी खेळाडू दादर संघामध्ये आणि अनुभव निश्चित झोकताना दिसतोय मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. अजिंक्य पाटील 3 चेंडूचा वाजवेकडे शिल्लक. 37 धावा लागला स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा तयार. हा चेंडू टॅप केलाय मात्र यावेळेस काउकॉर्न रिझर्व मध्ये चेंडू फील केला जाईल. मिळेल फक्त एक धाव. एक धावने धावफलक हल्लय. धावा झाल्या स्कोर कार्डवरती 38 धावा. 2 चेंडूचा वाजवी केला अद्याप शिल्लक. प्रमोद अद्याप खेळताना दिसतो मैदानावरती. निश्चितच वैयक्तिक 7 धावा कुठून काढल्यात. यावेळेस मात्र चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यावेळेस दादर संघाकडून. जवळजवळ खराब फिल्डिंग मुळे 5 चौकार मिळाले वीरेश्वर वरची खोपोली संघाला. म्हणजे 20 धावा खर्च केल्यात. आणि जेव्हा तुम्ही फलंदाजीसाठी उतराल दादर संघ त्यावेळेस या धावा तुम्हाला डोकेदुखी ठरतील हे सुद्धा लक्षात असू द्या. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील 42 धावा. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील 42 धावा. हा चेंडू यावेळेस डावीच्या बाहेर फेकला जातोय. 43 धावा झाल्या स्कोर कार्डवरती. अंतिम चेंडू शेवटचा अंतिम चेंडू असेल शिल्लक. हा मात्र चेंडू अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र आणि या चेंडूवरती मात्र खेळाडू झाला एसटीच्या स्वरूपात बाद. शेवटच्या चेंडूवरती मिळाली महत्वाची विकेट आणि 24 चेंडू म्हणजे 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. आणि पूर्वार्धामधील 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या स्कोर कार्डवरती 43 आणि 44 धावांचं ठेवले आव्हान. म्हणजे 11च्या सरासरीला पल्ला गाठायचा आहे. आपण विचार केला प्रत्येक षटकामागे 4-3 चौकार खेचावे लागतील जर दादर संघाला सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर. भरपूर मोठा निश्चित मैदान. चला याच्यानंतर होणार लढत असेल दत्तकृपा कोळीवाडा आणि भयानक केलवणे. भयानक केलवणे आणि दत्तकृपा कोळीवाडा दोन्ही संघाचे संगणक या नाणेफेकीसाठी. भयानक केलवणे गौरव कोहली संघाचा संगणक आणि दत्तकृपा कोळीवाडा ज्ञानेश्वर कोहली दोन्ही संघाच्या संगणकाकडे या. चला प्रॉमिस कोहली या. एक खूप मोठी जबाबदारी प्रॉमिस कोहली यांच्यावरती संघाचा सरसेनापती या नाणेफेकीसाठी. तर मात्र सलामी जोडी मैदान दाखल झाली दादर संघाची. राहुल ठाकूर आणि त्याच्यानंतर ओमकार ठाकूर. 44 धावांचं आव्हान. 11ची सरासरी 11चा आस्किंग रन रेट. म्हणजे जवळजवळ प्रत्येक षटकामागे 3 चौकार खेचावे लागतील दादर संघाला जर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल तर. बघतेचे सामने आपण पाहिले असेल झालेत मागच्या निश्चितच पहिल्या सामन्यापासून मोर्या संघ 49 धावा सेट केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर निश्चितच बालाई संघाने जवळजवळ 45 धावा डिफीट केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर 27 धावांचं माफक टार्गेट त्या धावा चेस केल्या होत्या जिथे संघाने. चौथ्या सामन्यामध्ये आपण विचार केला तर निश्चितच मोठी द्विसंघ पुन्हा एकदा त्या सामन्यामध्ये पराभूत झाला होता. त्या सामन्यामध्ये निश्चितच बौद्धवाडा उरण हा संघ निश्चितच विजयी झाला होता. मागच्या सामन्यामध्ये रायबादेवी रावे हा संघ पराभूत झाला होता. दिगोडे संघाने त्या संघामध्ये सामन्यामध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं होतं. आणि या सामन्यामध्ये कोण संघ जिंकेल कारण धावा असतीलच धावफलकातील 44. 11च्या सरासरीने हा पल्ला गाठायचा आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती असेल. बॉलरचं नाव चला या भैरक संघाचा संगणक आशिष पाटील इथे उपस्थित झालाय. प्रॉमिस कोहली दत्तकृपा कोळीवाडा या नाणेफेकीसाठी विनंतीचा ऑफिशियली पहिला पुकार केला जाईल तुम्हाला. प्रॉमिस कोहली आले बघा. चला आयोजकांना विनंती असेल या सामन्याचा नाणेफेकीचा कौल देखील करून घ्यायचा. बॉलरचं नाव सुजल. सुजल पहिला गोलंदाज वापरला जाईल. पहिलं निश्चितच प्रमुख अस्त्र असेल वीरेश्वर वरची खोपोली संघाचं.
आणि 44 धावा डिफेंड करायच्या आहेत दादर संघासमोर विरेश्वरवरची खोपोली संघाला. खरं तर दादर संघाचा आपण विचार केला चांगली फलंदाजी करणारा शेत भरणा असलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सुजल याचा राहुल ठाकूर याच्यासाठी. हा चेंडू ग्लान्स केलाय कावकॉर्नर रिझम चेंडू फील केला जाईल. कोणती धाव मिळणार नाही पहिल्या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगला चेंडू हाताला जातोय. पुढचा चेंडू हा चेंडू यावेळेस डाव्या अष्टीच्या बाहेर फेकला जातोय. अव्वंत स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. जी सुरुवात मात्र दादर संघाची झाली होती ती सुरुवात पुन्हा एकदा येते विरेश्वर खोपोली संघाची झाली आहे. अव्वंत स्वरूपात चेंडू फेकला जाईल. एका धावेवर मात्र स्कोर कार्ड ओपन केले जात आहे. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू दी बॉलर. चेंडू पॅडवरती आदलला चांगला बॅकअप मात्र मिळाली तोपर्यंत एक धाव पूर्ण करायची संधी दोन्ही फलंदाजांना. एक धावने संघ जाऊन पोहोचला 2च्या घरात. पुढचा चेंडू या षटकातील तिसऱ्या चेंडूच्या फेकी करण्यासाठी सज्ज. समोर फलंदाज पहिला चेंडू फेस करण्यासाठी ओमकार ठाकूर. गोलंदाजी चांगली केली कारण या दोन्ही बंधूंनी 2 षटक फेकले. त्या षटकामध्ये आपण विचार केला तब्बल 23 धावा खर्च केल्यात आणि या 23 धावा जर तुम्ही जमा केल्यात ना तर अर्धा सामना तुम्ही जिंकू शकता. मग तसं घडेल का? कारण समोरचा जर आपण विचार केला विरेश्वर वरची खोपोली संघ जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखणारा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो. संघर्षपूर्ण प्रत्येक वेळेस मात्र संघाने संघर्ष दाखवलाय विरेश्वर वरची खोपोली संघ. चला जास्त टाइम घेऊ नका. खोपोली संघ तुम्हाला देखील विनंती असेल. आपल्या षटकातील तिसरा चेंडू सुजल्याचा. हा चेंडू डाव्या अष्टीच्या बाहेर फेकला जातोय. पुन्हा एकदा दंडित केले जाईल गोलंदाज सुजल्याला. अवंत स्वरूपाची जोडली जाईल. एक धाव स्कोर कार्ड मध्ये एक धावने संघ जाऊन पोहोचलाय 3च्या घरात. पुन्हा एकदा तयार. हा चेंडू चांगला फटका मात्र चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. या चेंडूवरती आले मात्र ओमकार ठाकूरची महत्वपूर्ण विकेट. खेळाडू होईल बाद. ओमकार ठाकूर बॅक टू द डगआउट. निश्चितच आपण विचार केला खेळाडू बाद झालाय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती अजित येताना दिसतोय. ज्याने शेवटचं षटक हाताळलं होतं. तब्बल 17 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे ज्या धावा तुम्ही गोलंदाजी करताना खर्च केल्यात त्या धावा आता फलंदाजी करताना तुम्हाला निश्चित वसूल करायच्या आहेत. मात्र तसं होईल का? समोर गोलंदाज वेगळ्याच लयमध्ये चेंडू टाकताना दिसतोय. काय जबरदस्त शैली आहे त्या गोलंदाजाची आपण पाहू शकता. अगदी कमरेच्या वरून चेंडू निश्चितच लेग स्पीड मध्ये फेकतोय आणि चांगले चेंडू आता फेकले त्या गोलंदाजाने. 2 धावांचे चेंडू आले असले तरी चांगले चेंडू फेकण्यात यश मिळाले अद्याप. स्विचचा फटका खेळण्याचा प्रयत्न. डाव्याच्या बाहेर चेंडू पुन्हा एकदा फेकला जाईल. दंडित केले होते पुन्हा एकदा गोलंदाज सुजल्याला. एक धावचा बेनिफिट. एक धावने संघ आता मात्र जाऊन पोहोचलाय 4च्या घरात. पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू या षटकातील सुजल. हा चेंडू उजवी अष्टी उखडून काढली यावेळेस अजित याची. हा मात्र दुसरा आद्रा अगदी आल्या पावली परत जावं लागतंय फलंदाज अजित याला. दुसरा आद्रा बसतोय दादर संघाला. संघाच्या 4 या धावसंख्येवरती अजित बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज आदिनाथ येताना दिसतोय. त्यांनी तिसरे षटक हाताळलं होतं. फक्त 3 धावा खर्च केल्या. तर कंजूस पाटलीची गोलंदाजी केली होती. मात्र यावेळेस तुम्हाला फलंदाजी करायची आहे कारण 44 धावाचं टार्गेट तुम्हाला चेस करायचं आहे. आणि आतापर्यंत आपले 2 महत्वपूर्ण विकेट बाद झालेत. हा चेंडू डाव्याच्या बाहेर फेकला जातोय. अवांत स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. म्हणजे या षटकातील जवळजवळ 3ऱ्या क्रमांकाचा अवांत स्वरूपाचा चेंडू फेकला जातोय. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज सुजयच्या माध्यमातून 5 धावा लागल्या स्कोर कार्डवरती. पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. हा चेंडू यावेळेस मात्र निश्चितच बाद. खेळाडू मात्र उद्दिष्ट उखडून काढले. खेळाडू झाला त्रिफलचित बाद. काय जबरदस्त चेंडू सुजयच्या माध्यमातून अवांत स्वरूपाचा एखादा चेंडू फेकतो. पुढच्या चेंडूवरती मिळवतो विकेट.
ही एक वेगळी रणनीती पाहायला मिळते वीरेश्वर वरची खोपोली संघाकडून. या षटकातील आपण विचार केला चेंडू अद्याप शेवटचा अंतिम चेंडू अद्याप शिल्लक असलेल्या षटकातील नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झालाय अश्यू. अडचणीत सापडलाय दादर संघ. 44 धावांचं दिशेने उत्तर देताना कुठेतरी दमछाक झाली आहे पहिल्या षटकामध्ये दादर संघाची. राहुल अद्याप उभा आहे मात्र दुसऱ्या बाजूला पडझड चालू असताना पाहायला मिळतंय. हा चेंडू सुरक्षित खेळून काढलाय. कोणती धाव मिळणार स्ट्राईक आपल्याकडे ठेवले राहुल ठाकूर याने. मात्र समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल येणारे 18 चेंडू शिल्लक असेल आणि 18 चेंडूवर धावा करायच्या तब्बल 39. जवळजवळ 13च्या सरसऱ्या पल्ला गाठावा लागला. आस्किंग रन 13चा असेल. अठरा चेंडू आणि 39 धावांचं असेल समीकरण. नवीन गोलंदाज वापरले बॉलिंग ट्रॅकवरती. बॉलरचं नाव मनोज. मनोज भोईर बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज वापरला जातोय. हे स्वतः कर्णधार असेल सरसेनापती वीरेश्वर वरची खोपोली संघाचा मनोज भोईर. पहिल्या चेंडू करण्यास सज्ज असेल. 18-39 समीकरण. राहुल समोर फलंदाज सलामीसाठी आलाय. हा चेंडू फिल्डरमध्ये चेंडू पाहायला मिळाला. निश्चितच चांगला फटका व्हायला पाहिजे होता मात्र एलिव्हेशन मिळालं नाहीये. चेंडू गेला कॉर्नर रिजन मध्ये फील्ड केला जाईल. मिळणार नाही कोणती धाव. निर्धाव चेंडू झाली सांगता पुन्हा ते तयार. हा चांगला फटका मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ रिजन मध्ये. खरं तर फिल्डर शोधला राहुल ठाकूर याने. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. दोन्ही फिल्डर्स मध्ये चेंडू मात्र कोणताही नंबर नाहीये चेंडूवरती. निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. पुढचा चेंडू फेकला जाईल. हा चेंडू यावेळेस गुरुच्या डोके जवळून खेळू काढला. चेंडू गेला सीमारेषा बाहेर. 1 बाउन्स चौकार. 4 धावा आणि 4 धावाने संघ पोहोचला यावेळेस 9च्या घरात. 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर पुढच्या चेंडूमध्ये एक चांगला फटका लगावला गेला. चौकार मिळालाय. आता ते 3 चेंडू शिल्लक या षटकातील. दुसरं षटक मार्गस्थ असताना मनोज भोईर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. चौथा चेंडू फेकेल. चौथ्या चेंडूची फेकी करेल. आडव्या बॅटने खेळून काढला. डबल बॅटला चेंडू आला. चेंडू गेला पण एकदा सीमारेषा बाहेर. बॅक टू बॅक येतो दुसरा चौकार. 4 धावा. आता यावेळेस नशिबाची साथ मध्ये दादर संघाच्या बाजूने. या चौकाने संघ जाऊन पोहोचलाय 13च्या घरात. 31 धावांची अद्याप असेल आवश्यकता जिंकण्यासाठी. 14 चेंडू 31 धावा. खरं तर समीकरण जड नसणार आहे मात्र अशक्य सुद्धा नसेल कारण चांगली गोलंदाजी केली अद्याप खोपोली संघाने. हे 2 चौकार आपण सोडले. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी संजयने केली. हा चेंडू ग्लान्स केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. वाईटस्टर लॉंग ऑन रिजन मध्ये 1 आणि 1 धावांनी एकदम संघ जाऊन पोहोचलाय 14च्या घरात. 30 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू. हा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. चेंडू पडला. गोळीच्या वेगाने गेला. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीने धावा लागल्या स्कोर कार्डवरती. 14 3 गडी बाद 14 अशी धावा लागल्या स्कोर कार्डवरती. सलामी सटलर राहुल एकाकी झंझट देताना दिसतो. 2 चौकार त्याने खेचलेत. तब्बल 10 वैयक्तिक धावा कुठून काढल्यात. अश्विन अद्याप 2 चेंडू फेस केले. एकही धाव त्याला अद्याप काढता आलेली नाहीये. ते 12 चेंडूमध्ये 30 धावांची अद्याप गरज असेल. 15च्या सर्जना पल्ला गाठायचा आहे. म्हणजे जे आस्किंग पहिल्या षटकाच्या सुरुवातीला 11चं होतं ते आता मात्र जाऊन पोहोचले जवळजवळ 15 वरती. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये आता 4 चौकार खेचावे लागतील. तयार. हा चांगला फटका पाहायला मिळाला मात्र पुन्हा एकदा फिल्डर शोधलाय. प्रमोद बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू झाली सांगता. 11-30 समीकरण. हा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय मात्र पंबल. दोन्ही क्षेत्ररक्षकांनी चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. मिळालाय मात्र राहुल ठाकूर याला हा नशिबाचा चौकार. 4 धावा 4 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 18च्या घरात. 26 धावांची अद्याप आवश्यकता जिंकण्यासाठी. 10-26. 10 चेंडूमध्ये 26 समीकरण. खरं तर पहिल्या सामन्यामध्ये देखील हे झालंय.
अगदी शेवटच्या षटकामध्ये 11 धावा येऊन ठेपल्या होत्या. 10चं समीकरण 10-26 समीकरण असल्या कारणाने शेवटचं कशा प्रकारे फुलण्याची होईल ते पाहण्यायोग्य असणार आहे. आडव्या बॅटने पुन्हा एकदा खेळून काढलाय. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेग रिजन मध्ये मिळणार नाहीये कोणती धाव. राहुल ठाकूर स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. त्याला माहिती आहे जोपर्यंत मी स्ट्राईकवरती उभा आहे एका दुसरा मोठा फटका अद्याप येऊ शकतो. संघाची गरज ओळखून पुण्याची करता राहुल ठाकूर पुन्हा एकदा स्ट्रायकरवरती तयार. चेंडू पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे निश्चित अशा बिंदूवर पाहिलं जात आहे. अपील केली जात आहे. निश्चितच खेळाडू बाद नसणार आहे. अद्याप 2 चेंडूचा वाजवी खेळायचा शिल्लक या षटकातील. प्रमोद पुन्हा तयार वन ट्रॅकवरती एक चौकार खाल्ल्यानंतर 3 चेंडू निर्धाव सोबतचे फेकलेत देखील म्हणजे चांगली कमबॅक केली. अद्याप 2 चेंडू शिल्लक असतील. तयार. चेंडू पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचं समीकरण जुळत नाही. 22 स्वरूपात मिळाली 1 धाव. खरं तर एकीने 2 धावांनी तुमचं काही होणार नाही. दादर संघ तुम्हाला मोठे फटके खेळावेच लागतील. एकदा म्हणजे संघ जाऊन पोहोचला यावेळेस 19च्या घरात. पंचवीस धावांची अद्याप असेल आवश्यकता येणाऱ्या 7 चेंडू मध्ये. 7-25 हे समीकरण. अशोक समोर फलंदाज. चेंडू चांगला फटका मात्र चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. खेळाडू झालाय बाद. अश्वच्या पारीचा झालाय अंत. 3रा आदरा बसतो यावेळेस. 4था आदरा बसतो यावेळेस दादर संघाला. संघाच्या 19 धावसंख्येवरती नवीन फलंदाज सर्वात जास्त अनुभवाचा भरणा असलेला खेळाडू अजिंक्य पाटील मैदानात दाखल झालाय. पंचवीस 6-25 समीकरण असेल. हा सामना जवळजवळ आपण पाहू शकता एकतर्फी झुकलाय. वीरेश्वर वरची खोपोली संघाच्या बाजूने कारण दादर संघ 44 धावांचा बाटला करताना दमछाक झाली आहे संघाची. 4 खेळाडू बाद झालेत. राहुल ठाकूर एकाकी झुंज देताना दिसतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाला अजिंक्य पाटील आणि मात्र 6-25 समीकरण मैदानात येऊन ठेपलंय. गोलंदाज आकाश तुम्हाला पाहायला मिळेल शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी. चेंडू अगदी खेळपट्टीच्या बाहेर फेकला जातोय. दंडित केले जाईल गोलंदाज आकाशाला. पहिला चेंडू आलाय अवांत स्वरूपाचा. प्रत्येक गोलंदाजाकडे एक वेगळी विविधता आहे, वेगळी शैली आहे आणि काय जबरदस्त चेंडू हाताला जातात. मग विचार केला 4ही गोलंदाज आपण पाहिले चांगले चेंडू फेकलेत. तयार. फुलटॉस मध्ये चेंडू. 3रा फुलटॉस मध्ये चेंडू. आज खरं तर राहुल आपल्या लय मध्ये खेळत नाहीये. चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होत नाहीयेत त्याचे. निराश आहे स्वतःच्या फटक्याने. निर्धाव चेंडू झाली सांगता. पुन्हा तयार. फुलटॉस मध्ये चेंडू आवल्यास मात्र परफेक्ट मिडल ऑफ द बॅट चेंडू झालाय. चेंडू गेलाच स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर आलाय मात्र चौकार आणि चौकाने संघ जाऊन पोहोचलाय 24च्या घरात. 20 धावांची अद्याप आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. 4 चेंडू 20 धावा. चांगला फटका यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेट रिझर्व मध्ये बॅक टू बॅक येते. 2रा चौकार. उशिरा का होईना मात्र फटके आलेत आणि खरं तर भरपूर उशिरा आलेत. चौकारने संघ जाऊन पोहोचलाय 28च्या घरात. 3 चेंडू 16चं समीकरण म्हणजे 3 चेंडू मध्ये 4 चौकार खेचाय. खरं तर एक राहुल ठाकूर सोडला तर येणारे प्रत्येक खेळाडू मात्र गोल्डन डकचा शिकार ठरला या मैदानावरती. अवांत स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. 29 धावा झाल्या स्कोर कार्डवरती. 15 धावांची अद्याप गरज जिंकण्यासाठी. 3 चेंडू मध्ये स्विचचा फटका. यावेळेस पुन्हा एकदा अवांत स्वरूपात चेंडू पाहायला मिळालाय. धावा. 14चं समीकरण. 3 चेंडू 14. स्विचचा फटका. नोमॅन्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू गेला सीमारेषा बाहेर. कव्हर पॉइंट रिझर्व मध्ये होते मात्र चौकार. 4 धावा. 4 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 34च्या घरात.
10ची गरज आहे ते जिंकण्यासाठी. 2 चेंडू 10 धावा. एका दुसरा धावांत सोबत चेंडू पुन्हा एकदा या सामन्यामध्ये दादर संघाला परत आणेल आणि एका दुसरा निर्धासोबत चेंडू जर फेकला विरेश्वरवरच्या खोपोली संघाने तर मात्र या सामन्यावरची आपली जी पकड आहे ती मात्र निश्चित मजबूत केली जाईल विरेश्वरवरच्या खोपोली संघाच्या माध्यमातून. 5व्या चेंडूची फेकी आकाश बंडक होते तयार. हा चेंडू यावेळेस उजव्या बाहेर फेकला जातोय. 2 चेंडू 9 धावाचं समीकरण. काय घडतंय मैदानामध्ये आकाश? खरं तर मी मगाशी म्हटलं पुन्हा एकदा परत आणून ठेवले आकाशाने दादर संघाला या सामन्यामध्ये. एका दुसरा 9 चेंडू त्याच्यावरती आले चौकार. काही घडेल. हा चेंडू उजव्या यष्टीचा बाहेर फेकला जातोय. आता 2 चेंडू 8 धावाचं समीकरण. राहुल ठाकूर याने खरं तर मगापासून झुंज दिली आणि काय जबरदस्त नशिबाची साथ यावेळी दादर संघाच्या बाजूनं. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. आकाश आता मात्र मागणा ठरलाय आणि टीम मीटिंग घेण्यास देखील भाग पाडलंय आणि का होऊ नये कारण आकाशाला देखील माहिती आहे आपण खूप मोठी चुका केल्यात या षटकामध्ये. खरं म्हणजे व्हायला नव्हतं ते झालंय. 2 षटकामध्ये 2 जवळजवळ या षटकामध्ये विचार केला धावांची गरज होती. पंचवीस धावांची आवश्यकता असताना जवळजवळ आता आपण पाहू शकतो 2 चेंडू मध्ये 8 धावांची गरज येऊन ठेपली आहे. धावा भरपूर खर्च केल्यात आकाशाने. अजिंक्य पाटील बघा आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना. मी मगाशी म्हटलं अनुभव खेळाडू आहे. 2 चेंडू 8 धावांची आवश्यकता. आकाश तयार. हा चेंडू खेळपट्टीच्या बाहेर फेकला जातो. दंडित केलं जाईल पुन्हा एकदा गोलंदाज आकाश याला. 2 चेंडू 7 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 2 चेंडू 7 धावा तयार. स्विचीचा फटका. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर आलाय चौकार. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 1 चेंडू 3 धावा. चौकार खेचावा लागेल. 25 धावांची आवश्यकता होती शेवटच्या षटकामध्ये. 25 धावा जवळजवळ खर्च करत आलाय. 22 धावा त्यापैकी खर्च केल्यात. मात्र 1 चेंडू मध्ये 3 धावांची गरज असणाऱ्या जिंकण्यासाठी चौकार खेचावा लागेल. 3 धावा तर अशक्यच असतील. मात्र चौकार खेचला तरच दादर संघ विजय होईल. मात्र तसं होईल का या सामन्यामध्ये? प्रत्येक सामना अगदी पहिल्या सामन्यापासून या मैदानावरती रोमांचक ठरलाय आणि हा सामना सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत असेल. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. आकाश पुन्हा तयार. बॉल ट्रॅक वरती अजून एका दुसरा अवधीसोबत चेंडू फेकला जाईल की मात्र एखादा निर्धासोबत चेंडू या षटकामध्ये फेकला जाईल का? शिक्कामोर्तब केला जाईल का विजयावरती? हा चेंडू यष्टांचा वेध. काय जबरदस्त चेंडू हाताला गेलाय. खरं तर राहुल याला देखील चेंडू समजला नाहीये. चेंडूने यष्टांचा वेध घेतला आणि या सामन्यामध्ये विरेश्वर वरची खोपोली संघ मात्र विजय प्रस्थापित करताना दिसतोय. वेल प्लेड वरची खोपोली टीम आणि हार्ड लक दादर टीम. चांगला खेळ तुम्ही देखील केला. चांगला चेंडू मात्र हाताला शेवटचा आकाशाने. तर हार्ड लक दादर टीम या सामन्याचा हिरो ठरतोय.